हेलो। वाह, फटाके बहुत मस्त सुरू आहे. दिवाळी ऑक्टोबरमध्ये राहते ॲक्च्युली. तर कसं आहे की दिवाळीच्या 3 हप्त्यानंतर जेव्हा काही उरलेले फटाके असतात ते लोक फोडून टाकतात. उरलेले फटाके म्हणजे जस्ट लाईक स्टोअरवाले यांच्यापाशी फटाके असतात उरलेले, तर ते फोडून टाकतात. आजच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काय बोलायचं आहे? सुरुवात तर कर पहिले. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 968. ची तारीख आहे 2 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. आज मी 6:30 वाजता जेवण केलं. कॅन यू इमॅजिन? आज मी 6:30. आजचा दिवस आला काफ़ी एक्झॉस्टिंग गेला, बहुतच जास्त या. आय जस्ट सो मच एक्झॉस्टेड. जे बोलणार आहो, जे तुला बोलायचं आहे ना ते बोल ना. तू भिवू नको यार प्लीज. तुला जे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तू बोलण्यासाठी आलाय ना, या हा एक असा टॉपिक आहे जो मी कधी बोललो नाही, बट काफ़ी असा सिन्सिअर म्हणजे असा एक काफ़ी सिरियस टॉपिक आहे जो मी कधी बोललो नाही. कारण आय जस्ट बीन रिअली शाय टू ऑल्सो माय सेल्फ का मी हे टॉपिक कसं काय स्वतःसोबत सुद्धा डिस्कस करू. या इट्स कोणतं टॉपिक आहे? ओके, आज पूर्ण सांगूनच देतो. आय डोंट नो, जेव्हा मी 10वीत होतो, 10वी की 11वी 10वीत होतो, तेव्हा आय जस्ट समथिंग इज अ रिअली अमेझिंग थिंग्स आय इन्व्हेंटेड असं मला वाटलं. या 9वीत होतो शायद, 9वीत या. तेव्हा नाही का मी माझ्या जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याला मी हलवत होतो आणि ते काफ़ी मस्त वाटायचं. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट इट फील्स रिअली ग्रेट. आणि त्यातून काही ना काहीतरी हलकंसं पाणी निघायचं, बट खूप मस्त वाटायचं. आय डोंट नो व्हॉट इज इट. आणि एक प्रकारे अशी सेक्सीची भावना यायची. सेक्सी म्हणजे इट जस्ट लाईक बीइंग असं काहीतरी या असं. 9th स्टँडर्डमध्ये 10th स्टँडर्डमध्ये मी फर्स्ट टाईम BF बघितला. नाही सॉरी, 9th स्टँडर्डमध्येच बघितला वाटते. 9th स्टँडर्डमध्ये मयूर राजूरकर माझ्या स्कूलमधला एक फ्रेंड होता. त्याच्यापाशी नाही का आयपॉड होता. आयपॉड नाही, MP3 प्लेअर होता. तेव्हाचे मोबाईल नसायचे, MP3 प्लेअर असायचे. MP3 प्लेअर म्हणजे एक छोटासा एक डिस्प्ले असायचा. मग त्याच्यावर ते मेनू आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे 2 GB कार्ड असायचं. ते गाणे व्हिडिओ वगैरे असायचे. या इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कूल. त्याला म्हणायचं MP3 प्लेअर. गाणे वगैरे वाजायचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वेळा BF टाकून असला होता मयूर राजूरकरनी. आणि 9th स्टँडर्डमध्ये आता असतेच ना, कोणीतरी MP3 आणला आणि त्याच्यामध्ये BF आहे. त्याच्यावर बघा काय कसं आहे काय, सगळेजण गुच्छ करून पाहून राहिले त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये. तर तेव्हा मी पाहिलं होतं. दॅट वॉज द रिअली फर्स्ट टाइम. हे असं पण असते, अशी काही प्रोसिजर असते असं म्हणजे TV मध्ये वगैरे ना, एक प्रकारे वरून दाखवते का किस वगैरे करणं वगैरे वगैरे. बट डिटेलमध्ये का कोणी सांगत नाही का डिटेलमध्ये का असते राव. त्या BFमध्ये मी फर्स्ट टाइम बघितलं का ते पूर्ण डिटेलमध्ये का आपला पोंगा कशासाठी असतो. वाय इज दॅट ऑर्गन फॉर. म्हणजे मुतण्यासाठी एवढी मोठी सिलेंडर असणं काही गरजेचं नाही राव. वी जस्ट नीड वन होल टू बस पुट इट आउट. जे काही आहे आतमधलं युरिन ते काढण्यासाठी. बट तेव्हा मला कळलं की वाय इज दॅट फॉर. दॅट सिलेंडर इज फॉर तेव्हा कळलं की दॅट सिलेंडर इज फॉर द पुटिंग सम वाव पुट सम म्हणजे ते कशात तरी टाकण्यासाठी आहे वाटते.
तेव्हा मला कळलं. म्हणजे तेव्हा मला म्हणजे लाईफ टाईमसाठी नाही का हा ऑर्गन माझ्यासोबत होता, बट आय डोंट नो याचा युटिलाइज कायसाठी होते म्हणून. 9th स्टँडर्डमध्ये गेलो ना तेव्हा मला माहीत पडलं की डूड याचा युटिलाइज याच्यासाठी होते वाटते. म्हणजे ते पाहून, म्हणजे ते तशा प्रकारची क्लिप पाहून, BF पाहून कळलं की हे अशाप्रमाणे आहे, अशाप्रमाणे होते. आता मी जास्त एलॉबरेट नाही करत. यू ऑलवेज नो. आता ऐकणार कोण आहे? मीच आहे ना. सो तर मग काय की तर 9th स्टँडर्डमध्ये बघितलं. त्याच्यानंतर खूप रेअरली 9, त्याच्यानंतर मग 10th स्टँडर्डमध्ये माझ्यासमोर राहते हजारे, प्रशिक हजारे, याच्या कम्प्युटरवर बघितलं होतं मी BF. आणि तो काफी क्लिअरमध्ये होता. आणि तो BF झाला मी आजपर्यंत विसरू शकलो नाही राव. आजपर्यंत विसरू शकलो नाही. म्हणजे तो इतका माइंडमध्ये सेट झाला ना तो. आत्ताही मला म्हणजे 10th पासून आता किती वर्ष झाले राव? 1, 2, त्याच्यानं 6, 8 वर्ष, 9 वर्ष झाले राव. 9 वर्ष सुद्धा मला ते रिसेंटली जस्ट ते आता जस्ट क्लिप म्हणली ना, ते व्हिडिओ क्लिप बिलकुल माझ्या डोक्यात आहे राव. म्हणजे विचार कर, मी ते व्हिडिओ क्लिपला माझ्या डोक्यामध्ये किती वेळा रिअलाइज केली असेल. बहुत वेळा. सो 10th स्टँडर्डमध्ये मी सेकंड टाइम प्रशिकच्या घरी तो व्हिडिओ बघितला. आणि आय जस्ट फील लाईक आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली गरम. समथिंग इज हार्मोन इज चेंजिंग इनसाइड मी. माझ्या आतमधले हार्मोन्स थोडे बहुत काही ना काही चेंज होत होते, बट आय डोंट नो व्हॉट इज इट. आणि नाही का हा असा एक टॉपिक होता किंवा असा एक थिंग होतं ज्याला मी कधी समजूच शकलो नाही. आणि याला शेअर तरी करू तर कसं करू, आणि ते कोणासोबत करू यार. आणि कम्प्लिटली असं वाटत होतं की हा टॉपिक आपण कोणासोबत शेअर नाही केला पाहिजे. इट्स अ रिअली प्रायव्हेट स्टफ. 10th स्टँडर्डमध्ये झालं ते झालं. ओके. आता 11वीमध्ये नाही का कांडच करून टाकला राव मी. सॉरी, 10वीमध्येच एक कांड करून टाकला. 10वीमध्ये एक कांड, पण तो इतका जास्त कांड नव्हता. ओके ठीक आहे. तो सेकंड टाइम बघितला तो प्रशिकच्या घरी. आता त्याच्यानंतर मी 10वीत गेलो. 10वीमध्ये मी ट्युशन लावली होती, विद्यासागर कोचिंग क्लासेस, दहाड पॅटर्न. तर ॲक्च्युअल नाही का तिथे आम्हाला नाही का संध्याकाळी पढाई करायला बोलवायचे ते सर लोक. आणि आमच्याकडून ते पढाई करून घ्यायचं. रट्टा मारून घ्या किंवा काही करा, बस पढाई करू. सो तिथे बंच ऑफ स्टुडंट्स येत होते, त्याच्यामध्ये मी पण होतो. आणि रात्री तेच झोपायचं. नगराळे सर होते, काफी स्ट्रिक्ट होते राव. म्हणजे आलं नाही आलं रपचे मारायचे. रपचे म्हणजे नाही का ते असं परवाच नाही करायचे. बस नाही आलं का फडकन मारली, नाही आलं का फडकन मारली. मी लगडे मास्तरच्या हातून खूप वेळा छड्या खाल्ल्या. खूप, म्हणजे त्याच्या आधी ते काडीच असायची, रप मारायचे, फडाफड. तर अशीच एक नाईट होती ज्या दिवशी नगराळे सर युजली गावाला गेले होते. बट आम्ही पढाई करायसाठी ते आलो होतो. आता पढाई घेणार कोणीच नाही. तरी आम्ही कसं काहीतरी दाखवण्यासाठी वगैरे केलं. कारण कसं की गेलं कंटिन्युअस आपण पढाई करत आहे, ते एक दिवस आपण नाही केली ना पढाई, ते जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक कुछ तो कमी हो रही आहे. आणि कसं आहे की आसपास आजूबाजूला सगळेच जण पढाई करतात ना, त्यामुळे आपल्याला पण वाटते ना चलो कुछ ना कुछ पढ़ लेते यार. सो चलो पढाई कर लेते. सो केली पढाई. आता नगराळे सर तर नाही आहे. तर मग एक बंदा होता, त्याचं नाव ना आठवून राहिलं राव. तोही मयूर राजूरकर सारखाच होतो. त्याचं नाव काहीतरी अजीबच आहे यार, विसरूनच गेलो त्याचं नाव, पण चेहरा लक्षात आहे. त्याच्यापाशी पण MP3 प्लेअर होता. आता रात्री झोपायच्या वेळेस नाही का काय होतं की आता रात्री झोपायचो आम्ही एका रूममध्ये करीब 17-18 जण झोपायचो. 17-18 जण एका रूममध्ये. हो, 17-18 जण म्हणजे वन साईडला करीब 10 जण, वन साईडला करीब 7-8 जण तर झोपायचेच. तर त्याच्यामध्ये तो बंदा
आता त्यांनी तो आणि त्याचा कोणतरी एक मित्र सोबत आला होता, आमच्याच ट्युशनचा होता, नाव ना आठवून राहिलं राव, खूप वर्ष झाले. तर त्या दोघांनी नाही का कसं की चादर अंगावर घेतली आणि तो MP3 प्लेअरमध्ये ते दोघं जण BF होऊन राहिले रात्री रात्री करीब 12:30-1 वाजताची वेळ आहे. आता थोडी बहुत अफरातफरी सुरू होती, मला काहीच माहित नाही. थोडी बहुत म्हणजे चिल 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 असं तसं तसं पोटी इकडून तिकडून उड्या मारून आले, तिकडून इकडे उड्या मारून आले. जरा का झालं उठून पाहतो, चला 2-3च पोरं झोपून आहे आणि बाकी रेस्ट ऑफ द पीपल 15-16 सगळे पोटे त्या स्क्रीनच्या समोर, छोटूशा स्क्रीनच्या समोर सगळेजण BF पाहत आहे. त्यावेळेस नाही का इंटरेस्ट पण बहुत जास्त होता, कारण हे अशी गोष्ट होती जी काफी रेअर होती, रेअरेस्ट. आणि अशी रेअरेस्ट गोष्ट असेल ना तर त्याची व्हॅल्यू पण बहुत जास्त होती. सो म्हणजे त्यावेळेस आणि व्हॅल्यू पण होती, आतमधले हार्मोन्स पण काफी जास्त ग्रोथ करत होते. इट जस्ट लाईक भाई तू हो 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 हा तो सीन आहे वाटते डूड. यस तेच तर मी हे कुठेतरी बघितलं आहे. तिने का म्हणून राहिलं या वेट थोडं टॉपिक क्लोज कर. स्नेहा तामगडगेचा एक प्रोफाईल DP आहे, त्याच्यामध्ये ती टेरेसवर आहे आणि ते फोटो काढत आहे. सो त्याचं बॅकग्राऊंड लुकमध्ये ना काय एक झाड दिसलं आणि तो टावर, तो मला काफी फिमिलियर वाटला. तो टावर कुठेतरी पाहिला माझ्याच घराच्या वरती कुठेतरी बघितला मी, बट रिअलाइज नाही होऊन राहिला. आता मी जेव्हा जस्ट नजर गेली तेव्हा कळलं की तो टावर आहे. सो बेसिकली तिने तिथून फोटो काढला असेल. ओके हां, बॅक इन टॉपिक. ह्या तर काय झालं तर ते म्हणजे बाकी 15-16 जण सगळेजण पोट्टे पाहून राहिले. मी कमलेशला उठवलं. कमलेश माझा एक फ्रेंड होता जो आम्ही सोबत होतो. का होत आहे म्हणलं, विचार म्हणे. आम्ही पण गेलो, सब जण पाहून लागलो. त्या दिवशी रात्री करीब 1:30 का 2 वाजेपर्यंत पाहून राहिलो आम्ही. 1-1.5 घंटा झाला पाहूनच राहिलो. काफी गरम होऊन राहिलो. कोणाकोणाने तर एकदम सरळ टाईट, कोणी तर शिवाय देऊन राहिले. आम्ही लवड्या आदर्श मला इथं ओक्का दूर म्हणे, ज्याचा पोंग असं लागला त्याला दूर. तर म्हणून नाही का सगळ्याची पोंगी अशी नाही का चड्डीली असं बांधून ठेवायचे. बांधून म्हणजे चड्डीच्या इलास्टिक मध्ये बांधून, म्हणजे उभे चालले तो सरळ उभे होईल, आडवे उभे होणार नाही, म्हणजे पोट्याला दिसणार नाही, म्हणजे आपल्याला BF पाहते. जस्ट काइंड ऑफ लाईक असा जुगाड. रे बापरे, बहुतच बेकार राव या. आणि एवढं मुतालाही खूप लागायचं BF पाहताना. अरे का होत हा टॉपिक इतकं जास्त इंटरेस्टिंग आहे ना. याच्यानंतर जे काही झालं आता तर मग नाही का पाहूनच राहिलो. 1 घंटा 1.5 घंटा झालं पाहूनच राहिलो. आयपॉडची बॅटरी लो झाली. फटसे त्याने चार्जिंगवर लावला आणि सुरू पाहणं. अचानकपणे नाही का खिडकी उघडली आणि तिथून कोणीतरी फ्लॅश मोबाईलचा फ्लॅश लावून पाहून राहिलं का कोणी झोपलाय का नाही. आणि तो व्यक्ती कोण होता, तो होते नगराळे सर. अरे मेरे आणि त्यांनी आम्हाला रंगी हात पकडला. आम्ही BF पाहत असताना रंगी हात सगळे 15-20 जेवढे पोट्टे आहे ना तेवढे पोट्टे सगळे जण सापडले रे. तर तशी 3 वाजताची वेळ. आता नगराळे मास्तर हा रात्री तरी 3 वाजता काय घंटा उपडले, पण नाही का ते नेहमी यायचे राव मधात नाही का. ते जरी कोणा गावाला गेले का किती बिझी असले ना, रात्री 12-1 वाजता यायचं चक्कर यायचंच. म्हणजे ऍक्च्युअली नाही का आम्ही जिथे झोपायचो ना, नगराळे सरांचं घर काफी जास्त दूर नव्हतं. इट जस्ट लाईक 2 ब्लॉक अवे. तर काफी जास्त दूर नव्हतं. सो बेसिकली त्यांना असं वाटलं की त्यांना झोप लागून न राहिली तर चलो बा आपल्याला पोराला पाहून येऊ का सुरू आहे वगैरे. आतमध्ये आले, खिडकी उघडली, फ्लॅश लाईट ऑन केला आणि बघितले मोबाईलचा. पाहत होतं पोरं आम्ही BF पाहून राहिले. तर ते आले, म्हणजे आमची एवढी फाटली डूड.
आता मेलो म्हणलं. आता बस, आता सगळ्या पोट्ट्यांना धुनच आहे. धुतेच म्हणलं आज हा मास्तर, आज काही ठेवत नाही. सो रात्री 3 वाजता सर आले, लाईट सुरू केला, सगळे पोट्टे उभे, सगळे इतका अमेझिंग सीन आहे ना का मी इमॅजिन पण नाही करू शकत. आता कसं आहे, झोपाच्या वेळेस ना का आपण बरमुडा घालतो. आता बरमुडा इतका काही जास्त टाईट जीन्स सारखा एकदम टाईट नसतो, तो जस्ट लाईक रिअली फ्लेक्सिबल. थोडीशी जरी मुवमेंट झाली का रपसे तो, म्हणजे जस्ट बरमुडा फ्लेक्सिबल तर कळते ना त्याचा. हा बरमुडा. सरांनी लाईट लावले, सगळ्यांच्या बरमुड्यामधून पिरामिड उभा होता. सगळ्यांच्या बरमुड्यामध्ये पिरामिड उभा होता. अरे मेरे बाप. माझा जीन्स पॅन्ट होता तरी मी काफी कंट्रोल पद्धतीनं असं करून राहिलो होतो, दाबून राहिलो होतो इलास्टिक मध्ये वगैरे वगैरे. बट काही जण असे एकदम सरळ दिसून राहिला, एकदम कडक, एकदम लाईक जस्ट लाईक बिग सावधान. मास्तरनं पाहिलं, मास्तर तो नगरा मास्तरनं बघितलं. पहिले तो मास्तर हसला, काळी काढली आणि ज्याची पिरामिड उभे होते ना, पहिले त्याच्या गांडीवर सोटं मारले, दन 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 दन. अरे वारे, त्याचे सोटे पाहून आमचा पिरामिड खाली बसला. सगळ्यांना सोटे बसले त्या दिवशी. त्या रात्री सगळ्यांना दनादन भाड 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 भाड, बोलणं कमी, मारणं जास्त. अरे भा, इतकं मारलं. आम्ही सगळेजण लाईनीत, आम्ही 16 जण, मास्तर एकटा, या चलो फाड 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 फाड. 1 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2, तू घे. मास्तर इज जस्ट लाईक प्लेइंग अ तलवार. लाईक एका वॉरमध्ये कसं आहे की सगळ्या दिशेनी नाही का तलवार घुमवा लागते, त्याप्रमाणे नाही का मास्तर पण नाही का तो दंडा सगळ्या पद्धतीनं घुमवत होता. याले मार, गट. आणि वॉरमध्ये तरी एक हे असते का दुसरा व्यक्ती आपल्याला हिट करण, याच्यामध्ये सर ते एकदम बिंदासपणे एकदम धाड धाड धड धड मारून राहिले. त्या दिवशी मी बहुत सोट खाल्ली यार, बहुत जास्त, टू मच. दन 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 दन. आणि ज्याचा आयपॉड होता त्याची तर बंदी गाण लागली. आता कसं आहे की आयपॉड घेतला, सरळ खाली फेकला, तुटला त्याचा आयपॉड तुटला. ओके, सगळ्यांचं मार खाऊन झालं, सब जण शांत. मला लघवी करायला बहुत जास्त लागली होती, बहुत लघवी लागून राहिली होती. बट एवढी भीती होती कसाला आता मास्तर का करण का नाही. जस्ट बीन सो स्कॅरी. कसाला काही करून तर नाही देईन, घरी सांगून तर नाही देईन, कारण आता जे काही कांड केलं ते केलं. बट आता तर आपल्यालाच आवरायचं हे साऱ्या गोष्टी. चला, मी हाच विचार करून राहिलो की साला वडिलांना किंवा आईला याबद्दल माहीत झालं नाही पाहिजे. सो आय रिअली प्रिकॉशन्स घेऊन राहिलो होतो या साऱ्या गोष्टीची, का सर असं काही नाही झालं नाही पाहिजे. सो आय कम्प्लिटली प्रिकॉशन्स घेऊन राहिलो होतो या साऱ्या गोष्टीची. बट मी आतून खूप भिवून राहिलो होतो. रात्रीचे 3 वाजले. बहुतेक मी हा टॉपिक फर्स्ट टाइम सांगून राहिलो राव या. सो रात्रीचे 3 वाजले. आता सर म्हणे आता का करायचं म्हणे तुमचं, म्हणे तुम्ही एवढ्या वाईट मार्गावर जायचं म्हणे, हे मी कधी विचार नाही केला. फर्स्ट टाइम नाही का त्यांनी नाही का खूप चांगल्याने समजून सांगितलं का ह्या गोष्टी असते म्हणे, ह्या काही स्पेसिफिक एजवरच, म्हणजे काही एजवरच आपल्याला ते शिकायला लागते म्हणे. हे तुमचं वय नाही म्हणे शिकण्याचं. त्या
एक तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टी आपोआप माहीत होतात म्हणे, बट हे तुम्ही चांगलं नाही केलं म्हणे. त्या दिवशी नाही का सर पण काफी इन्सिक्युअर होत होते तो टॉपिक डिस्कस करण्यासाठी सो त्या दिवशी रात्री सर तर निघून गेले. आम्हाला सला झोपत लागून न राहिली, कारण इथून गाण लाल बहुत अजीब वाटत होतं, बहुतच अजीब. तर मग काय मग कसं की सगळेजण झोपले. ज्याचा आयपॉड होता तो तर झाला रडला राव, त्याचा आयपॉड तुटला म्हणून. त्यांनी कसं की त्यांनी ते पैसे चोरून तो आयपॉड घेतला होता वाटते, काहीतरी 1000 रुपयाचा. पैसे चोरून, घरचे पैसे चोरून त्यांनी आयपॉड घेतला होता. नेक्स्ट डे माहीत पडलं. दुसऱ्या दिवशी कसं क्लासेस झाले, त्यानंतर तो पोरगा ज्याचा आयपॉड होता त्याच्या आईला त्याच्या वडिलांना बोलवणं झालं क्लासेसमध्ये नाही, ऑफिसमध्ये, आणि सांगितलं रात्रीचा असा असा प्रकार वगैरे. मग त्याच्या आईनं त्याच्या वडिलांनी तर जे मारलं हे तर वेगळंच आहे, बट त्या आयपॉड वगैरे तोडला हे खूप चांगलं केलं म्हणे तुम्ही म्हणे, म्हणजे वडील म्हणे खूप चांगलं केलं म्हणे तुम्ही म्हणे वगैरे वगैरे. तेव्हापासून तो तिसरा इन्सिडन्स आहे, तो BF पाहण्याचा तिसरा इन्सिडन्स तो असा झाला. तिसरा इन्सिडन्स काफी मजेशीर होता बहुत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं काही केलं, सो एकदम अजीबच होतं राव. आणि त्यावेळेस नाही का झालं, टेक्नॉलॉजी जस्ट लाईक चेंजिंग. म्हणजे एक छोटासा गॅजेट नाही का सगळ्यांपाशी येऊन राहिला. त्या छोट्याशा गॅजेटचं नाव होतं मोबाईल. त्याच्यामध्ये गाणे, व्हिडिओ आणि फोन पण लागत होते. आय जस्ट बीन सो क्युरियस अबाउट दॅट. काफी क्युरियस होतो का साला ते पण काय मस्त आहे साला ते, म्हणजे त्यात गाणे लागते वगैरे वगैरे. आता आपल्यापाशी आयफोन आहे, सॅमसंग गॅलेक्सी, मोठे मोठे फोन आहे ना, एवढी काही फिलिंग वाटत नाही राव. बट तेव्हा नाही का एक छोटासा फोन आपल्या खिशात असणं, इट जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक का साला पुरी दुनिया जेब में है, अशाप्रमाणे वाटत होतं राव. तर मग काय झालं, मग तो झाला तिसरा इन्सिडन्स. आता चौथा इन्सिडन्स याच्यापेक्षा अजीब आहे. चौथा इन्सिडन्स आहे 11वी मध्ये यशवंत कॉलेज. त्याचं नाव होतं आकाश पाळेकर. हा बंदा इतका मादरचोद व्यक्ती रे, बाप रे, बहुत जास्त. माझ्यापाशी नाही का मोबाईल 11वी मध्ये आला, बट एंड ऑफ द इयरच्या वेळेस, जेव्हा शेवटी म्हणजे जेव्हा शेवटले पेपर वगैरे सुरू होते तेव्हा मोबाईल आला. स्टार्टिंगला माझ्यापाशी मोबाईल नव्हता. तर या बंदापाशी मोबाईल होता, चायना फोन होता त्याच्यापाशी, सिग्मा टेल. आता 11वीत नाही का या गोष्टीचं खूप जास्त इंटरेस्ट, BF पाहणं. आणि नाही का या 11वी मध्ये नाही का युजली भेटत पण होतं पाहायला. कारण कसं आहे की कोणा ना कोणा तिसऱ्या पोरांच्या मोबाईलमध्ये तो असायचाच व्हिडिओ. बट हा व्यक्ती आकाश पाळेकर इतका भयानक व्यक्ती होता. मॅडम समोर फिजिक्सचं लेक्चर शिकवत आहे आणि हा बंदा टेबल समोर BF पाहून राहिला. अरे मेरे बाप, म्हणजे याची तर पहा ना, म्हणजे याची इंटेन्सिटी तर पहा, जस्ट लाईक मैं किसी से नहीं डरता काइंड ऑफ लाईक दॅट, अशाप्रमाणे होती. अजीबच विन्सन होता. त्याच्या मोबाईलमध्ये मी खूप पाहिले यार BF. 11वी मध्ये मी बहुत जास्त बघितले, टू मच. 11वी मध्ये कसं आहे की माझ्यापाशी मोबाईल तर नव्हता, बट खूप साऱ्या जणांपाशी मोबाईल होता. आमच्या क्लासमध्ये मोस्ट ऑफ द जणांपाशी, रणजितपाशी मोबाईल होता. त्याच्यानंतर तो बोरकर, त्याच्यासोबत एक मित्र, त्याच्यापाशी पण मोबाईल होता. आता कसं की 10वी मध्ये नाही का, आता कसं तो ते व्हिडिओ वगैरे पाहायचे असेल ना, तर नाही का व्हिडिओ जरी लावला का सगळेजण आजूबाजूचे 10-15 जण गोळा व्हायचे. पण इथे तसं नाही. जस्ट लाईक तो एक बंदा होता, त्याचं नाव झालं काय माहीत नाही राव मला. भाई मुझे वो व्हिडिओ देखना है. ओके ठीक आहे म्हणे, कोई बात नाही म्हणे. त्यांनी प्लेलिस्ट सुरू करून गेली, देख ले बोले भाई. 1 का 1.5 घंटा बाश. तर तेव्हा मी खूप बघितले कॉलेजमध्ये. अरे बाप रे, बस खूप बघितले, आडवे तिडवे बघितले 11वी मध्ये.
ओके. तर याच्यामध्ये प्रायव्हेट गोष्ट काय? ओके. प्रायव्हेट गोष्ट म्हणजे हे आहे, की 9वी तुला माहिती आहे 9वी स्टँडर्डमध्ये मी जस्ट माझा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हलवल्यामुळे नाही का मला काफी प्लेजर फील होऊन राहिलंय. 10th स्टँडर्डमध्ये नाही का जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बघितले असे, तेव्हा नाही का ते हलवल्यावर ते व्हिडिओ असं डोक्यामध्ये इमॅजिन केलं ना, तर अजूनच जास्त मस्त वाटे. या आणि ते पाहता हलवणं इट जस्ट सो मच अमेझिंग म्हणजे त्याच्यापेक्षा प्लेजर वाटे राव. हे एक असं प्लेजर होतं जे आपल्यापाशी एक उद्गळून राहिलो राव आपल्या याच्या बॉडीमध्ये आणि मी त्याचा खूप मजा घेऊन राहिलो राव. बहुत जास्त मजा. मला काहीच माहीत नाही हे आहे का आणि होत काय बट इट फील्स सो ग्रेट. घरी कोणी नसला, रूम बंद केली का बस हलव ना, बाश आणि याच्यानंतर खूप टायर्ड वाटायचं आणि मग झोपूनच जायचं राव. या बस जस्ट बिंग डेड. सो हे काम मी खूप दिवसापासून करत होतो. कधी कधी हप्त्यामध्ये 1 वेळा, तर हप्त्यामध्ये 2 वेळा, मग कधी कधी हप्त्यामध्ये 3 वेळा, हळूहळू हप्त्यामध्ये 4 वेळा झालं, हप्त्यामध्ये 5 वेळा, कधी कधी हप्त्यामध्ये 7 वेळा. म्हणजे एव्हरी डे प्रत्येक दिवशी करायला लागलो. याची इंटेन्सिटी नाही का माझ्या बॉडीमध्ये बहुत जास्त झाली. कारण एक दिवस नाही का इतकं जास्त हे होऊन राहिलं की बहुत जास्त. कारण याच्यानंतर नाही का याचे सोर्स भेटणं कमी नाही झाले, वाढले अजून. या म्हणजे कसं मोबाईल भेटला आता नंतर 11वीमध्ये माझ्याकडे स्वतःपाशी मोबाईल होता. मग काय बस ब्लूटूथनी घेतलं मोबाईलमध्ये का बस जेव्हा वाटलं तेव्हा पाहिलं. या जस्ट बिंग व्हेनेवर आय वॉन्ट टू डू जस्ट डू इट. या तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं या गोष्टीबद्दल. 11वी 12वी झाली आणि त्याच्यानंतर मग मी डिप्लोमामध्ये ॲडमिशन केली. आता आठवते असायला काफी अजीब वाटतं यार. म्हणजे कसं आहे की आपण हा मास्टरब्युशनचा टॉपिक जरी छेडला असेल ना, तरी साला ते कॉलेज लाईफ, साला ते कॉलेजमध्ये ते BF मागण्यासाठी फोन देना बे फोन देना बे. साला तेव्हाचा मोमेंट साला काफी अजीब आहे यार. म्हणजे तेव्हा मी असं जस्ट लाईक इमॅजिन करतो ना, साला तेव्हाचे दिवस किती मस्त होते यार. 11वीमध्ये जेव्हा मी होतो ना, 11वी 12वीमध्ये साला तेव्हाचे दिवस साला आय डोंट नो यार. हे दिवस कॉलेजमुळे चांगले होते का ट्युशनमुळे चांगले होते का माझ्या अराउंडिंग जे दोस्त होते त्याच्यामुळे चांगले होते. आय डोंट नो डूड. म्हणजे आय जस्ट फील का असे दिवस बहुत रेअरली आले यार माझ्या लाईफमध्ये. 11वी 12वी सोडून त्याच्यानंतर हे दिवस कधी आलेच नाही. याचा मी कधी एवढा चांगला मजा घेऊ शकलो नाही. ते कॉलेज बंक करणं, क्लास बंक करणं किंवा क्लासेसमध्ये BF बघितणं, पुट्ट्यांसोबत हँगआउट, ट्युशनमध्ये हँगआउट, मधातच डोसा खायला जाणं, चायनीज खायला जाणं, गाडीचं चक्कर दे म्हणून मागे लागणं, मोबाईलच्या मागं लागणं. साला जस्ट आता सांगून माझ्या डोक्यासमोर एकदम अचानक पण नाही का ते दिवस आठवून राहिले राव. आणि सोबत ते फील, कारण का त्या फीलनी तो मोमेंट एन्जॉय केला होता, तो फील पण एक प्रकारे मी टेस्ट करून राहिलो राव. कॉलेज इज सो मच ग्रेट थिंग. या इट्स रिअली नाईस. चला का केलं राव या दिवसासाठी आपण. ओके का टॉपिक. हां, तर मग कसं आहे की याच्याबद्दल मला काही खास माहीत नव्हतं या मास्टरब्युशनबद्दल. याच्यानंतर मग मला नाही का काफी रिसोर्सेस भेटत गेले. आता नंतर मोबाईल, नंतर कम्प्युटर, मग हार्डली 1 वर्षा अगोदर मला लॅपटॉप पण भेटला आणि हळूहळू मला प्रायव्हसी पण बहुत जास्त भेटली राव. या बहुत जास्त. म्हणजे कसं की आता आमच्या घरी 5 रूमा, देन हळूहळू कसं आहे की
त्यामुळे प्रत्येकाची एक एक सेपरेट रूम बनली. सोनूची वेगळी, माझी वेगळी. त्याच्यानंतर मागच्या वर्षी रिसेंटली तर मी एकदम बाहेरच होतो, खापरखेडाला एक कॉलनीमध्ये स्वतःचं अपार्टमेंट. तिथे मी एकटा राहत होतो आणि माझ्यापाशी लॅपटॉप होता, इंटरनेट होता, BFचं कलेक्शन होतं आणि मनाला बोनाला पण कोणीच नव्हतं. तर बहुत प्रायव्हसी भेटली. आणि त्यावेळेस मी नाही का याचा मी बहुत जास्त इस्तेमाल केला या मास्टरब्युशनचा, बहुत जास्त. इट्स टू मच. बट आता कळून राहिलं आहे की आपण जे हे करत होतो ना, इट्स रिअली रॉंग. मास्टरब्युशन करणं एक यंग एजेसमध्ये होते, सगळ्यांनाच होते, माझ्यासोबत पण झालं. आणि हे अशी गोष्ट आहे काही जस्ट लाईक चावली तर मुंगी, चावली तर चावली, खाजवल्याशिवाय राहू शकत नाही. इट्स जस्ट लाईक दॅट. कसं आहे की या मास्टरब्युशनमध्ये जे आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला रेसिप्रोकेट करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्याला जे प्लेजर भेटते ते काफी चांगलं आहे. इट्स फील्स गुड. बट त्याच्यानंतर जे काही लिक्विड बाहेर निघते त्याच्यामध्ये असते स्पर्म. आणि या स्पर्ममध्ये असते प्रोटीन. आणि याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा करीब 93% असते. 93% प्रोटीन याच्यामध्ये. यस, ऑलमोस्ट प्रोटीननीच भरून असते. पूर्ण स्पर्म आहे ना, हे कम्प्लिटली प्रोटीननी भरून असते. आणि हे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये अदर मेटाबॉलिक सिस्टीमला चालवण्यासाठी एक प्रकारे एनर्जी सोर्स असते. मायटोकॉन्ड्रियामध्ये याचे पॉवर हाऊसेस असतात. जेव्हा आपण मास्टरब्युशन करतो तेव्हा या मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊसमधून या प्रोटीनची कमतरता होते आणि ते आपल्या एगमध्ये जाते, आपल्या टेस्टिकल्समध्ये जाते. तिथून मग आपल्याला एक प्रकारे प्लेजर फील होतो आणि त्याच्यानंतर ते स्पर्म बनवते. पूर्ण प्रोटीनचं म्हणजे पूर्ण बॉडीमधल्या प्रोटीन टेस्टिकल्समध्ये कलेक्ट होते आणि देन ते स्प्रेड होते ॲज अ स्पर्मच्या बाहेर, ॲज अ स्पर्मच्या मार्फत ते बाहेर निघते तर त्याच्यामुळे काय आहे की आपण काफी अशक्त फील करतो, टायर्डनेस, असं वाटते की खूप जास्त थकलो राहो, जस्ट लाईक दॅट. अशाप्रमाणे होते. आफ्टर एंड एक पश्चाताप पण होतो. जेव्हा आपण हे सगळं केल्यानंतर नाही का एक प्रकारे पश्चाताप होतो. सो याच्यावर रिकवर कसं काय करायचं, याच्यावर रिकवर करणं हे गोष्ट आहे की आपल्या मनाला ज्याप्रमाणे समजवता येईल त्याप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न करावा. कारण ही अशी एक गोष्ट आहे जे कंट्रोलमध्ये केली तर यू आर द ग्रेट. जर कंट्रोलमध्ये नाही राहिली तर डूड बॉस तू मर जाएगा यार. सो आता आपल्याला कळलं आहे म्हणजे याचा इफेक्ट काय आहे. राईट नाव आय एम ग्रोन अप, राईट नाव आय एम 25 आणि याची तीव्रता माझ्यामध्ये असणं एक प्रकारे हे आहे, नॉर्मल आहे. बट याला आपण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. याच्यामुळे प्रॉब्लेम का होईल समोर जाऊन, एक चांगली गोष्ट आहे. जर मी नाही का याचा इस्तेमाल खूप जास्त करीन मास्टरब्युशनचा, तर समोर जेव्हा नाही का मी माझं कोणतं फॉर्मेशन किंवा ग्रोथ, म्हणजे जर मला समोर एक मुलगा किंवा मुलगी पाहिजे तर ते होणार नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफिशियन्सी येईल. म्हणजे कसं आहे की या स्पर्ममध्ये हे स्पर्म नाही का समोर ओव्हरीला टच होऊन नाही का एक झायगोट तयार होते आणि देन त्याच्यामध्ये न्यूबॉर्न बेबी तयार होतो एक वुमन प्रेग्नन्सीमध्ये. बट कसं आहे की या स्पर्मच डिसाईड करते का जे नवीन झायगोड आहे याच्यामध्ये का असेल आणि का नसेल. म्हणजे इट जस्ट लाईक का आपण याचा खूप जास्त इस्तेमाल करून या मास्टरब्युशनचा तर त्या प्रोटीनची मात्रा कमी होईल
आणि या स्पर्मची क्वालिटी खराब होईल. आणि या स्पर्मची क्वालिटी खराब झाल्यामुळे ते स्पर्म तर जायगोट बनेल, बट त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफिशियन्सी येईल. जस्ट लाईक बिंग का त्याला ऐकण्यामध्ये कमी येईल, का म्हणजे याच्यामध्ये जो न्यूबॉर्न बेबी राहील याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफिशियन्सी राहील. म्हणजे जस्ट लाईक त्याला चालता नाही, किंवा त्याची लेग नाही राहील, किंवा असं तसं वगैरे वगैरे, किंवा ट्रान्सजेंडर, या यू कुड से दॅट. सो बहुत साऱ्या गोष्टी होईल. सो बेसिकली नाही का आपण या साऱ्या गोष्टी नाही का आत्ताच कंट्रोल केल्या पाहिजे. कारण हे वाईट गोष्ट आहे. जरी फील्स गुड बट एक वाईट गोष्ट आहे. या तू आता मी असं स्वतःसोबत प्रॉमिस नाही करत का मी याचा कंटिन्युअसली एकदम थांबवून देईन राव. या कारण हे थांबू शकत नाही. कारण हे एक प्रकारे माणसाच्या मनात आहे. आपल्याला वाटते कधी कधी एक प्रकारे अशाप्रमाणे फिलिंग्स येते तेव्हा एकदम वाटते का आपल्याला काय ना करावं, असं हलवावं बा. बट यू हॅव टू बी अ कंट्रोल. कारण अशा वेळेस नाही का आपण पश्चाताप तर होतोच. कारण कसं आहे की हे झाल्यानंतर आपल्याला टायर्डनेस आणि पश्चाताप खूप जास्त होतो. राईट नाव राईट हिअर, आत्ताच्या आत्ता मी सांगू मास्टरब्युशन करून आलो आहे राव. या आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून आहे. व्हाय एम आय डूड दिस. एक प्रकारे इतका जास्त पश्चाताप होऊन राहिला ना राव. त्यामुळेच हा पश्चातापचा मी नाही का याच्यात रेकॉर्ड करून राहिलो राव. नाही तर सांगतो हा टॉपिक मी कधी रेकॉर्डच केला नसता. या कारण इट जस्ट लाईक काय बहुत जास्त प्रायव्हेट असते ना. हा आपण स्वतःसोबत पण डिस्कस नाही करत हा टॉपिक. थँक गॉड मी स्वतःसोबत डिस्कस केला. कारण याच्यामुळे नाही का एक प्रकारे आपण स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो. या आपण स्वतःसोबत तर खोटं बोलू शकत नाही. सो लेट्स डील विथ दिस. जे आपण करतोय ते वाईट करतो आहे आणि याला आपण बरं मास्टरब्युशनचा टॉपिक ठेव अलग. विचार कर राव ते ग्लोरी डे, तुझ्या कॉलेजचे दिवस यार. कॉलेजचे दिवस इट्स सो मच ग्रेट यार, सो मच. चला कुठून सुरुवात करू आणि कशाप्रमाणे इट्स सो ब्युटिफुल. म्हणजे कॉलेज मी माझ्या लाईफमध्ये झाला कधी कॉलेज गेलोच नाही रो. या आय जस्ट लव्ह टू डू दिस स्टफ. कॉलेजमध्ये जाणं, तिथे हँगआउट करणं वगैरे. मी नाही का एक हॉलिवूडमध्ये खूप सारे मूवी बघतो ज्याच्यामध्ये नाही का कॉलेजचे खूप सारे सीन असतात. ते त्यांचं एक स्वतःचं कपाट असते, त्यांचं स्वतःचं लॉकर असते. आणि आय डोंट नो, आय जस्ट वॉन्ट टू गो टू दी कॉलेज. या बट माझ्या लाईफमध्ये कॉलेज कधीच होऊ शकणार नाही. या इवन इफ मी खूप मोठा झालो तरीही काही होऊ शकणार नाही. ही जस्ट लाईक फ्रीली फेड अवे. या मी जस्ट फक्त इमॅजिन करू शकतो का कॉलेज खूप चांगलं असेल. या आणि थोडा बहुत राहू शकतो, थोडा बहुत मजा घेऊ शकतो. बट ही एक अशी मजा आहे ज्याला कसं 1 किंवा 2 वर्ष तिथे राहून त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी आपण जेव्हा टेस्ट करतो तेव्हाच त्याची मजा असते राव. एका दिवशी जाऊन कॉलेजमध्ये जाणं हे काही हे नसते. थंडीची वेळ आहे आणि मला काही टॉपिक शेअर करायचे राव. काही अशा गोष्टी ज्या कोणत्या गोष्टी आय डोंट नो. आय जस्ट फील सो अलोन. काफी एकटा फील करून राहिलो राईट नाव मी. काय कोणत्या गोष्टी सांगायच्या आहे. जस्ट वेट, थांब ना थोडंसं. मला तर थोडंसं स्वतःला रिकवर तर होऊ दे. मला काय सांगायचं आहे. हां मी आज विचार केला होता की आज मी माफी मागेन. कोणाला आय डोंट नो. का प्रत्येक जण त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गलती करतात. बट त्याची कधी माफी मागत नाही राव कोणाबद्दल. कारण
माफी मागणे खूप चांगलं आहे या, कारण कसं की याच्यामुळे नाही का आपण दुसऱ्या व्यक्तीला हर्ट नाही होऊ देत. कसं आहे की कधी कधी नाही का विषय काफी छोटा असतो, बट त्या छोट्या विषयासाठी आपण त्या पूर्ण व्यक्तीला पॉइंट आउट करतो आणि तो व्यक्ती आपल्या लाईफमधून डिलीट होऊन जातो एक छोट्याशा गोष्टीमुळे. इट जस्ट लाईक छोटासा टॉपिक. व्हाय इज दॅट? हां, कशामुळे होते हे सगळं? अपॉलॉजाईज करणं, माफी मागणं हे एक चांगली गोष्ट आहे राव. याच्यामुळे काय कधी कोणी छोटा किंवा मोठा डिसाईड नाही होत. याच्यामुळे एक असं होते की गलती जरी आपली असली किंवा नसली तरी त्या छोट्याशा रिझन थ्रू आपण दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करतो, राईट? सो मी अशाच प्रमाणे काही काही जणाला हर्ट केलं आहे किंवा काही काही गलती केली आहे किंवा गलती करत आहो. जर समजा तुला माफी मागायची असेल तर यू हॅव टू बी. तर तू पहिले विषय सांग, त्या दिवशी का केलं होतं, कोणती गलती केली होती आणि कोणासोबत केली होती. ओके. युजली मी कधी गलती करत नाही आणि जेव्हा गलती करतो तेव्हाच मी माफी मागतो राव, तेव्हाच. बट मी गलती कोणासोबत करतो, हां, मी खोटा खूप जास्त बोलतो, पण याला गलती नाही म्हणता येईल. व्हाय? कारण जे खोटं बोलण्याची इंटेन्सिटी आहे ना ती खूप जास्त नाही. जस्ट लाईक आता समजा जर त्या खोट्या बोलण्याने कोणाचा फायदा होत असेल तर इट्स गुड. काय आहे की जेव्हा मी कुठे जातो तेव्हा कसं की समजा जर कोणाला बोलवायचं असेल तर घ्या बा, तर तो कोणी विचारते कोणी आलं का, तर मी म्हणतो आला, वैभव आला, पिंटी आला, तर तू पण येऊन जा. जस्ट लाईक लाय टू हिम. जस्ट लाईक हे गोष्ट फक्त बादलसोबत ॲग्री होते. कारण समजा जर मी असं नाही म्हणलं तर मग तो पुन्हा डिले करेल. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. आय डोंट नो, म्हणजे मी कोणासोबत गलती केली तर त्याच्यामुळे मला माफी मागावं लागेल, तर असा कोणता असा राईट पर्सन आहे ज्यासोबत मी असं एवढं गलती केली असेल. म्हणजे मी इतकी जास्त गलती वगैरे करत नाही आणि केलीच तर मी स्वतःसोबतच करतो. आणि एक तर वडील आहे राव, या वडिलांसोबत मी अशा खूप साऱ्या गोष्टी केल्या आहे. जस्ट लाईक वडिलांना न विचारता तू मोबाईल घेतला होता, तुला वाटते ही गलती आहे? 13,000चा तू मोबाईल घेतला होता, मोटो G2, वडिलांना न विचारता, तर तुला वाटते का ही गलती आहे? यस, काइंड ऑफ फील्स लाईक दॅट का मी गलती केली होती. नाही, मला गलती वाटत नाही राव या. व्हाय? कारण समजा जर मी ते पैसे युटिलाइज नाही केले असते ना तर ते पैसे असेच गेले असते राव, खाण्यापिण्यामध्ये इकडे तिकडे. हां, एक गलती केली का त्यांना न विचारता घेतलं आहे. त्यांना विचारायचं होतं तेव्हा मोबाईल घ्यायचा होता. याच्यानंतर दुसरी कोणती गलती वगैरे आठवत नाही राव. बट मीन वाईल मला काय अशा गोष्टी काय आठवल्या तर आय विल से दॅट. तुझ्या लाईफमध्ये सर्वात जास्त प्रिशियस काय, म्हणजे तुला कोणती गोष्ट समजा जर तुला पाहिजे नसेल तर कोणती मागशील तू? समजा जर तुझ्यासमोर एखादी गॉड आला आहे तर तू त्याला विचारशील तर तो म्हणेल का तुला का पाहिजे, तर तू त्याला का मागशील राव? फर्स्ट ऑफ ऑल मी मागीन माझ्या डेस्टिनी नाही मागीन राव. कारण ते मला अचीव करायचं आहे. सो मला ही अशी गोष्ट आहे जे मला स्वतःला अचीव करायची आहे. सो मी माझ्या डेस्टिनीबद्दल नाही मागणार. कोणती गोष्ट मागशील मग? मी मागील का मला करीब 2 वर्ष द्या, 2 नाही 2 किंवा 3 वर्ष द्या. कशासाठी? म्हणजे जस्ट लाईक का मला कॉलेज एन्जॉय करायचं आहे.
म्हणजे कसं आहे की मागचे जे 6 वर्ष आहे ना ते डिप्लोमामध्ये घालवले. समजा जर ते वर्ष मायनस करा आणि त्या 6 वर्षात मी कोणत्यातरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे मी कॉलेज एन्जॉय करून राहिलो आहे. तर अशा प्रकारचा मोमेंट समजा जर मला तो पुन्हा तो करायला भेटला, तर मी हे गोष्ट मागेन का मला माझ्या कॉलेज लाईफ एन्जॉय करायची आहे पुन्हा एकदा. तर मी हे मागेन पुन्हा की 11वी-12वी पुन्हा एक वेळा एन्जॉय करावा. जस्ट लाईक गोईंग बॅक इन टाईम. म्हणजे किती सायंटिफिक वाटण राव. म्हणजे जस्ट लाईक आता मी 2017 आहे आणि मी 2011 नाही 2010 मी 11वी आणि 11 केली. तर मी 17 सरळ 2010 जाईन आणि तेव्हा मला सगळं माहीत राहीन का कोण कोण कुठे कुठे होतं 2017च्या वेळेस, कोण कोण का बनलं. मग त्याच्यानंतर मी बॅक इन टाईम जाईन. नंतर मी मित्रांसोबत बोलीन का डूड तू तो डॉक्टर बन गया यार, तू तर असं तसं. बट मी त्यांच्यासोबत सांगणार नाही आणि तो मोमेंट मी एन्जॉय करीन राव. तो कॉलेज लाईफचा पूर्ण मस्त. इट जस्ट लाईक वडला ना मस्त पैसे मागत जाईन. पैसे म्हणजे जस्ट लाईक अरे बापरे यार. तो एक मागीन राव. समज जर एक्झिस्ट झाले माझ्यासमोर. सो दुसरी कोणती गोष्ट मागशील? अर्धा घंटा विथ स्नेहा तामगाडगे. जस्ट 30 minutes विथ स्नेहा तामगाडगे. वाय 30 minutes पण केव्हा? केव्हा जेव्हा नाही आत्ता राईट नाव. समज जर गॉड समजा एक्झिस्ट झाले आणि त्यांनी म्हणलं का तुला तुझी दुसरी विश काय आहे, तर मी म्हणेन का आय वॉन्ट टू स्पेंड 30 minutes विथ स्नेहा तामगाडगे. मला कसं आणि याच्यामध्ये नाही का मी तिला असं पूर्ण माझ्या आतमध्ये ज्या फिलिंग सांगेन का मला का तिच्याबद्दल वाटत होतं आणि मी का कसं केलं, ह्या साऱ्या गोष्टी मी तिला सांगेन. काहून समोर जाऊन तुला ते भेटणार नाही? नो डूड, डेफिनेटली नॉट. कारण ही एक अशी गोष्ट आहे, स्नेहा तामगाडगे अशी गोष्ट आहे की मी तिला लाईक तर करतो, बट आय हॅव सम फिलिंग्स फॉर हर. बट कसं आहे की वी आर ग्रोईंग अप. आणि कसं आहे की कधी नाही का या सिच्युएशनमध्ये नाही का आपल्याला असे काही डिसिजन घ्यावे लागते जे काफी मोठे किंवा काफी क्रिटिकल असतात. जस्ट लाईक आता बघ ना, आता मी माझ्या डेस्टिनीच्या मागे आहे. समजा जर मी तिला काही ना काही पटवण्याचा प्रयत्न केला, तर मी बिलकुल चाहणार नाही का माझ्या ज्या डेस्टिनीचं माझं जे डोंगराचं ओझं आहे ते तिच्या खांद्यावर नाही पडलं पाहिजे. सो नो, डेफिनेटली नॉट. सो मी म्हणेल का बाई तू चालली जा तू तुझ्या मागे. तू तुझं करिअर अचीव कर, तू लग्न कर, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. कसं आहे माझी जरी इच्छा असली तरी जस्ट नॉट लाईक दॅट. या रिलेशनशिपमध्ये फक्त मी एकटाच होतो, ती नव्हती राव. सो एकटेपणा असल्याचा पण खूप चांगला फायदा आहे राव. कारण जे काही असते ते स्वतःचं असते. जे काही इंटेन्शन्स लावतो आपण, जे काही दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण जे फिलिंग्स लावतो ते स्वतःची असते राव. आणि तुटत नसते, कारण ही एकट्याचीच असते ना. तोडणार कोण? अशाप्रमाणे आहे. बरं, सेकंड विश जरी मला काही असं खास काही वाटत नाही याच्याबद्दल काही जास्त का. कारण मला वाटते स्नेहा तामगाडे सोबत नाही का बोलण्यासाठी मला काही कोणाची गॉडची तर परवानगी नाहीच पाहिजे. बिलकुल नॉट. कॉलेज लाईफ यस. समजा समजा गॉड एक्झिस्ट झाले आणि त्यांना मग मी म्हणलं की सर मला जे मी 2010-10 मी जेव्हा 11वी होतो का मला तिथे वापस पाठवू शकताल? हार्डली 2 वर्ष. म्हणजे ते 2 वर्ष तर प्रॉपरली एन्जॉय करत आहे पुन्हा एकदा. अँड देन आय बॅक इन 2017. मग देन इथून पुन्हा करिअर स्टार्ट.
अशाप्रमाणे काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे ते पुन्हा 2 वर्ष वगैरे समज जर होत असेल पॉसिबल तर या. कारण हे मी कितीही केलं समोर किंवा आता किंवा पुढे खूप मोठी डेस्टिनी अचीव्ह केल्यानंतर सुद्धा पण त्या गोष्टी भेटू शकणार नाही या. सो सो खूप जास्त वेळ झाला. 50 मिनिट्स इट्स टू मच. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 968. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.